लग्नाआधी हुंडा दिला नाही म्हणून लग्न मोडण्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे। साखरपुडा होऊन लग्नाला अवघे 11 दिवस असताना ही घटना घडल्यामुळे त्या कुटुंबावर संकट कोसळले। पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या आईवडिलांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मोनिका आणि तिची आई जागृती मिरकुटे काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण होतं। लग्न सराईची धामधूम होती। पण हे वातावरण अचानक बदललं, कारण लग्नाला 11 दिवस असताना मोनिकाचं लग्न मोडलं आणि मिरकुटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। कल्याणच्या 12वे गावात राहणाऱ्या जागृती यांच्या मोनिका या मुलीचं लग्न रुपेश कारखानीस बरोबर ठरलं। 18 जानेवारीला दोघांचा साखरपुडाही झाला। 27 एप्रिलला लग्न होतं। पत्रिका वाटून झाल्या, लग्नासाठी खरेदीही झाली। पण रुपेशच्या मनात काही वेगळंच होतं। त्यानं मोनिकाच्या आईकडे 5 लाखांचा हुंडा मागितला। ते देणं शक्य नाही असं सांगितल्यावर रुपेशच्या घरच्यांनी लग्नच मोडलं। आता कारण त्यांनाच माहिती असावं आणि हे तर एवढे पैशाची मागणी केली आहे ती मला एकटीलाच माहिती होती। मी माझ्या नातेवाईकांना पण कळून दिलेलं नाही। जागृती यांनी रुपेशच्या घरच्यांकडे विनवणी केली, पण ते ऐकत नाहीत। हे पाहिल्यावर थेट पोलीस स्टेशन गाठलं। 14 एप्रिलला हा जो मुलगा होता ज्याच्याशी लग्न होणार होता तो आणि त्याचे आई वडील ह्या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे IPC 420 आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याप्रमाणे। जागृती यांनी पतीच्या निधनानंतर आपल्या मुलांना वाढवलं। मुलीचं लग्नही त्या स्वतःच्या हिमतीवर करत होत्या। पण रुपेशच्या कुटुंबाच्या हुंड्याच्या लालसेमुळे मुलीचं लग्न मोडल्याचं दुःख आणि राग त्यांच्या मनात आहे। अशा लोकांना शिक्षा व्हावी अशी त्यांची इच्छा आहे। साम TV कल्याण।